अरे मोहन ये ये ये. ते वहिनीसाठी गिफ्ट आणलं होतं. अरे माझ्यासाठी कशाला? हो म्हणजे काय, हे घ्या सोन्याच्या बांगड्या. वा सुंदर आहे. बरं मोहन, माझ्यासाठी तू हे गिफ्ट घेऊन आलायस, पण स्वतःच्या बायकोसाठी, दामिनीसाठी ह्याच्यापेक्षा भारी स्पेशल काहीतरी आणलंयस ना, की विसरलास? अहो असं कसं विसरेन? तिच्यासाठी गिफ्ट नाही आणलं तर माझं काय करणार माहितीये ना तुम्हाला? अहो मला जिवंत सोडणार का ती? पण वहिनी खरंच मला घरी येऊन खूप खूप छान वाटतंय. आम्हाला पण छान वाटतंय तू आलायस. आणि तुम्ही आदित्य आणि पारूला घरी घेतलं ते पण बरं झालं. नाही शेवटी घरची लक्ष्मी ही घरीच असली पाहिजे ना. आणि मला प्रीतमचं पण समजलंय. नाही त्याच्याकडून पैसे गहाळ झाल्यामुळे तुम्ही त्याच्यावर नाराज आहात, दामिनीने सांगितलं मला. पण वहिनी आपला प्रीतम इतका बेजबाबदार नाहीये, आपण ओळखतो त्याला. तर तुम्ही त्याच्यावर संशय घेऊ नका आणि त्याला दोष देखील देऊ नका प्लीज. मोहन हे सगळं समजतंय मला, पण कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांची असं कठोर वागायला आवडत नाही. पण मुलं जेव्हा या अशा चुका करतात तेव्हा कठोर वागण्यापलीकडे आई वडिलांकडे दुसरा पर्यायच उरत नाही. हे बघ, प्रीतम सुधारावा, त्याला त्याची चूक समजावी एवढ्याचसाठी मी त्याला ही शिक्षा दिली, बाकी काहीच नाही. आणि आता तू आलायस ना, तूच एकटा जबाबदार आहेस. आदित्य काय, तो त्याच्या कंपनीचा फायदा बघतोय. आणि प्रीतम मला खरंच कळत नाही की त्याला बिझनेसचा सिरियसनेस आहे की नाही. त्यामुळे तू आलायस, तूच आता बिझनेसकडे लक्ष दे. कारण फ्रँकली माझा आता कुणाचवर विश्वास नाही राहिलेला. तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी आहे ना. येतो. हा दिना बोल. काय प्रीतम, रात्री शांत झोप लागली ना रे? हा हो लागली, छान झोप लागली, पण अजून टेन्शन आहेच ना रे. काय रे? अरे तुझा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल रे, तू नको काळजी करू. तू खरं सांगू, कधी एकदा यातून बाहेर पडतोय ना असं झालंय रे मला. अरे लवकरच सॉल्व्ह होईल. तू तू एक काम कर ना, काल जिंकलेले जे पैसे होते ना ते पैसे तू परत घेऊन ये आणि त्याच पैशांचे आपण दुप्पट तिप्पट करू. हे पण तो एवढ्याने सुटण्यासारखा आहे का? 50 लाखांचा प्रॉब्लेम आहे माझा, माहिती आहे ना तुला. अरे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक मार्ग आहे. कोणता? हे बघ, तुझ्याकडे घरी काहीतरी सोनं नाणं असेलच, दागिने असतीलच, ते पण येताना घेऊन ये. अरे जिंकल्यानंतर आपल्याला ते सगळं परत घरीच घेऊन जायचंय. हे पण ते, अरे पण बिन काय नाही, मला तुझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे. तू बघ, आज तू अख्खा क्लब जिंकून जाशील. अरे तुझं लक एकदम भारी चालू आहे रे, आणि तू लवकरच या प्रॉब्लेम मधून बाहेर पडशील. काही काळजी करू नको, तू ये. अरे हॅलो, ती वाटते मला, पण त्यातून बाहेर पडायचं तर रिस्क तर घ्यावीच लागेल ना. काहीही करून मला लवकरात लवकर आईचे पैसे परत करायचे, त्यासाठी मला हे करावंच लागेल. अरे कधी बसता, तुमची वाट बघतोय मी ब्रेकफास्ट साठी. या बसा. बस. दामिनी थांब. दिशा उठ तिथून, तू चुकीच्या जागेवर बसलीस. मी म्हटलं ना, त्या जागेवरून उठ. काय प्रॉब्लेम आहे? मी का उठू इथून? कारण ती जागा मोहनची आहे. पण एक सासू मॉम, मी रोज इथे बसते ना, ही माझी प्लेस आहे. हो, कारण मोहन नव्हता इतके दिवस इकडे, म्हणून तू तिथे बसत होतीस. पण आता मोहन परत आलाय, त्यामुळे तो त्याच्या जागेवर बसणार. तू उठ. पण मग मी कुठे बसायचं आता? अरे हा, तुझी खुर्ची तर मोडली नाही का? हो. हे बघ, तुला जर आमच्या सगळ्यांबरोबर बसून नाश्ता करायचा असेल ना, तर तू
खाली बसून नाश्ता कर, काही हरकत नाही. काय तुम्ही सगळे जण इथे टेबलवर बसून खाणार व्यवस्थित आणि मी मी एकटीने जमिनीवर बसून खायचं? मी या घरची नोकर वाटते का तुम्हाला? मला खायचंच नाही. बस ना मोहन. चला जरा आराम करूयात ग. अहो थँक्यू सो मच हा इतका सुंदर हार मला देण्यासाठी. नाही म्हणजे मी बोलले तुम्हाला यापूर्वी पण मी खरं सांगू का, मला हा हार खूप आवडलाय. एखादं छान ओकेजन बघते आणि त्या दिवशी वेअर करते. हा बरं, मी जरा आराम करू. हा? काय? आराम. एक मिनिट, असं दिवसा ढवळ्या कोणी आराम करतो? एवढे दिवस बाहेरच होता ना, तिकडे आराम नाही केला तुम्ही? हा, आता इतक्या दिवसांनी आलात तर बायकोशी बोलावं, तिच्याशी गप्पा माराव्यात, थोडा वेळ घालवावा. तसलं काहीच नाही का? आराम करायचं तुम्हाला? करा. नाही आराम करा ना, करा. अगं दामिनी, मी तिथे बिझनेस करायला गेलो होतो, काम करायला, आराम करायला नाही. हो पण मला सोडून गेला होता ना, मग मजाच केली असेल तुम्ही. अगं दामिनी, तुझ्या दृष्टीने काम करणं म्हणजे मजा करणं असतं का? ते नाही कळत मला. कळलं असतं तर काय केलं असतं देव जाणे. ओ काय बोलताय? हा हे ते सगळं सोडा, मला शॉपिंगला घेऊन चला. गेले किती दिवस मी शॉपिंग नाही केली माहिती. तुम्ही नव्हतं तर मी एक दिवस पण नाही गेले शॉपिंगला. शॉपिंग? अगं अजून किती शॉपिंग करायचंय तुला? अगं आताच तुला हार आणून दिलाय ना, ते पुरेसं नाहीये का? अजून किती शॉपिंग करायची आहे? क्या बात है काकू, हार हा? खुश आहेस ना आता? मनासारखं झालंय ना? हो मी खूप खुश आहे. कधी नाही ते माझी इच्छा पूर्ण केली आहे माझ्या नवऱ्यानी, म्हणजे तुझ्या काकांनी. आता शहाणपण आलंय बरं का. यापूर्वी मला गिफ्ट काय द्यायचं माहितीये? एखादं कागदाचं फूल, एखादा कंगवा, हे आणि ते. पण आता पहिल्यांदा त्यांनी मला सोन्याचा हार गिफ्ट केलाय. एक मिनिट, इतका एक्सपेन्सिव्ह आहे ना. हे बघ, सुंदर आहे ना, छान दिसेल ना माझ्यावर. क्या बात है काकू, एकदम मस्त हार दिलाय का, शोभेल तुझ्यावर. आलं शहाणपण तुझ्या काकाला. बाकी प्रीतम, काय काम होतं का? हा जय, ऍक्च्युली सह्या हव्यात तुझ्या. हा बरं ठीक आहे. बाकी काम कसं सुरू आहे? मस्त. तुझ्या इतकं छान जमत नाहीये पण करतोय. अहो काय करताय तुम्ही? करा ना पटपट सह्या आणि द्या त्याला. आपल्याला शॉपिंगला जायचंय ना. अगं मला सह्या करायच्या, डॉक्युमेंट्स तरी वाचू दे मला जरा. हा? आपल्या कंपनीचे बिझनेसच असणार आहेत ना. पटपट सह्या करा चला. बरं, कोणाचं चालतंय बाबा? हा करा पटकन. हा ठीक आहे. प्रीतम हे घ्या. अरे काय झालं, आम्हाला ना शॉपिंगला जायचंय, असं थोडेसे घाईत होत. काका ऑल द बेस्ट. हो